नमस्कार, गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत। तर गोदागिरी फार्ममध्ये आज आम्ही ही पेटी दिसते बघा तुम्हाला। या पेटीमध्ये एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे इथं या पेटीमध्ये गॅप पडला आहे बघा, आणि तुम्हाला पूर्ण इथं दिसतंय। तर आपल्याला हे गॅप सर्व फिल करायचे। जसं बघा, माणसांमध्ये आपण घर जर गळका असेल किंवा घरामध्ये क्रॅक असतील तर आपल्याला बरोबर वाटत नाही। तसंच मधमाशांचं हे घर आहे, तसं निसर्गात मधमाशा राहतात, बरोबर आहे, पण आपण त्यांना पेटीमध्ये पाळतोय। थोडक्यात ते आपले पाहुणे, आणि जर आपण त्या पाहुण्यांना व्यवस्थित घर दिलं नाही राहायला, किंवा व्यवस्थित रूम दिली नाही, तर ते पाहुणे आपल्याकडं राहणार नाही। तर हे असं बघितल्यानंतर तुम्हाला कोई मिल गया या पिक्चरमधला एक डायलॉग आठवत असेल बघा, जॉनी लिव्हरचा। या तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये बघा। अरे रोहित अरे मैंने तेरा क्या बिगाड़ा यार, फिर से कांच तोड़ दिया है तू। अरे मेरी क्या हालत बना दिया है। अरे ऊपर का भी कांच तोड़ दिया, नीचे का भी कांच तोड़ दिया। अरे छा तो करे यार। अरे धूप अंदर, बरसात अंदर, धूल मिट्टी अंदर, हवा अंदर, हम बाढ़। गुस्सा मत होइए अंकल, जब मैं बड़ा हो जाऊंगा ना तो आपके सारे खिड़कियां सब ठीक कर दूंगा। हाँ बड़ा। तर हे पूर्ण पेटी जी आहे, हे आपण ह्या पुट्टी जी आहे या पुट्टीने आपण सील करणार आहे। तर सील केल्यामुळं काय होतं की मधमाशांना अतिरिक्त हवा, आर्द्रता, पाऊस याच्यापासून संरक्षण होतं। अशा प्रकारे आपण हे पूर्ण इथं सील करतो। तसंच बऱ्याच पेट्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, ISO इंडियन स्टँडर्डच्या ह्या पेट्या नाही आहे, ISI स्टँडर्ड म्हणतो आपण त्याला। ISI स्टँडर्डच्या नसल्यामुळं बरेच प्रॉब्लेम होतात। हा तुम्हाला इथं बघा, या पेटीमध्ये प्रत्येक ठिकाणी या इथं भेगा दिसत आहेत बघा। आता या भेगा असल्यामुळं काय होतं, इथं हाई बिटल नावाचा एक किडा आहे, तो इथं अंडे घालतो। तसंच वॅक्समॉथ हा सुद्धा इथं येतो, कारण या भेगांमध्ये इथं मधमाशांचे जे वाया गेलेलं जे वॅक्स आहे ते वॅक्स इथं जमा होतं, आणि त्या वॅक्स मधमाशांना साफ करता येत नाही। तसं मधमाशा त्यांचं पूर्ण पेटी साफ करतात, परंतु ह्या भेगामध्ये त्यांना जाता येत नसल्यामुळे इथं वॅक्सचे तुकडे साठतात, आणि त्यामध्ये वॅक्समॉथ सुरू होतो। त्यामुळे ही पूर्ण पेटी आता आपण या पुट्टीद्वारे सील करणार आहे, जेणेकरून आपल्या या मधमाशांना, या पाहुण्यांना व्यवस्थित घर मिळेल। धन्यवाद।